आजवर तुम्ही अनेक चित्रपट पाहिले असतील ज्याचा नायक हा सामान्य माणूस असतो, मात्र तो समाजातल्या वाईट प्रवृत्तीविरुद्ध लढतो, इथल्या सिस्टीमशी दोन हात करतो आणि सर्वसामान्यांच्या गळ्यातला ताईत बनतो. त्यानंतर तो नायक राजकारणात प्रवेश करतो आणि त्याचा राजकीय प्रवेश सुरू होतो आणि मग दिसू लागतो त्याचं कधीही समोर न आलेलं एक अनोखं रूप. पुण्यातही एक चेहरा असाच सर्वसामान्यांच्या गळ्यातला ताईत झाला होता. तो चेहरा होता रवींद्र धंगेकरांचा. बलाढ्य भाजपला शिंगावर घेणारे, भाजपशी थेट दोन हात करायला मागे पुढे न पाहणारे रवींद्र धंगेकर काँग्रेसचा आक्रमक चेहरा म्हणून पाहिले जात होते. मात्र वाऱ्यानं दिशा बदलली आणि धंगेकरांनी शिंदे गटात प्रवेश केला. मात्र यापूर्वी जेव्हा जेव्हा धंगेकर चर्चेत आले त्यावेळी रवींद्र धंगेकरांनी सर्वसामान्यांचा आवाज बनून चर्चेचा रोख आपल्याकडे वळवला होता. मात्र यावेळी धंगेकर चर्चेत आले ते त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांमुळे, आणि हा गुन्हा देखील साधासुद्धा नाहीये, तर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी धंगेकरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्यामुळे सध्या सगळीकडे काय म्हणता धंगेकर हा प्रश्न विचारला जातोय. पुण्यात एका कॉन्ट्रॅक्टरनं आत्महत्या केलेली आहे आणि त्या आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला, एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे, ज्या व्हिडिओमध्ये त्यांनी एका असोसिएटचा उल्लेख केला. ही असोसिएट म्हणजे इमारत बांधणारी फर्म, आणि विशेष म्हणजे या फर्मचा उल्लेख 2024 साली देखील मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेला, कारण या फर्मचा संबंध थेट रवींद्र धंगेकरांशी होता आणि त्यावेळी देखील या फर्मच्या माध्यमातून धंगेकरांनी वक्फ बोर्डाची जागा लाटली असा आरोप त्या काळी होत होता. त्यावेळी हे प्रकरण राज्यभर गाजलेलं. धंगेकर असं करू शकतात का हा प्रश्न अनेकांना पडलेला. त्यानंतर हे प्रकरण शांत झालं आणि आता पुन्हा एकदा या कन्स्ट्रक्शन फर्मशी निगडीत असणाऱ्या एका कॉन्ट्रॅक्टरनं आत्महत्या केल्यानं ही जागा, वक्फ बोर्ड, धंगेकर हे सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा चर्चेत आल्या. खरं तर यावेळी आपण धंगेकर काय म्हणतात यासोबतच नक्की ज्या जागेवरून वाद आहे ती जागा आणि या सगळ्या घटनाक्रमामध्ये वक्फ बोर्डाचा काय संबंध आहे या सगळ्या अनुषंगानं पुढची काही मिनिटं बोलणार आहोत. नमस्कार, मी शशिकांत हिवरकर आणि तुम्ही पाहताय कट टू कट. पुण्यातील डॅशिंग नेते असे ओळख असणारे रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात खलील शेख या कॉन्ट्रॅक्टरला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. या प्रकरणावरून सध्या पुण्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. खलील शेख यांनी आत्महत्येपूर्वी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता, सोबत एक चिठ्ठी देखील लिहिलेली, ज्यात आपण आत्महत्या का करतो याची कारणं आणि आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांची नावं लिहून ठेवली होती. खलील शेख यांनी शूट केलेल्या व्हिडिओमुळे एक नाव सगळ्यात जास्त चर्चेत आलं, ते म्हणजे उत्कर्ष असोसिएट आणि वक्फ बोर्ड आणि त्यासोबतच रवींद्र धंगेकर. खरं तर वक्फ बोर्ड आणि रवींद्र धंगेकर हे कनेक्शन यापूर्वी 2024 मध्ये देखील चर्चेत आलेलं. त्यामुळे आपण सगळ्यात अगोदर उत्कर्ष असोसिएट कुणाचं होतं, उत्कर्ष असोसिएशन बिल्डिंग कुठं बांधत होतं आणि जागेचा नक्की काय वाद होता, वक्फ बोर्डाचा याच्याशी काय संबंध होता, या गोष्टी सोप्या भाषेत समजावून घेऊयात. ही जागा पुण्यातील रविवार पेठ इथं आहे. 1935 मध्ये या जागेच्या मूळ मालकांकडून ही जागा मोहम्मद खान करीम यांनी विकत घेतली. पुढे त्यांनी ती जागा वक्फ बोर्डाला दान दिली. 1938 साली मोहम्मद खान यांचं निधन झालं, मात्र ती जागा त्यानंतरही वक्फ बोर्डाच्या ताब्यात राहिली. 1952 मध्ये ही जागा वक्फ बोर्डाच्या विश्वस्तांनी LIC कडे गहाण ठेवली. मात्र त्यानंतर बोर्डाचे तत्कालीन सदस्य हे LIC कडून घेतलेली रक्कम मुदतीत फेडू शकले नाहीत. त्यामुळे LIC कडून या जागेचा लिलाव करण्यात आला आणि 1966 मध्ये इंद्रसिंग गुरुदत्त आणि सेवासिंग गुरुदत्त यांनी ही जागा विकत घेतली. ही जागा या दोघांच्याही नावावर झाली, मात्र सोबतच ही जागा वक्फ बोर्डाच्या देखील ताब्यात राहिली. पुढे गुरुदत्त यांनी या एकूण 16,000 स्क्वेअर फुटापैकी 6,000 स्क्वेअर फुटावर बांधकाम केलेलं, त्यातली 10,000 स्क्वेअर फूट जागा रिकामी होती. 2019 मध्ये ही जागा गुरुदत्त यांच्या वारसाकडून उत्कर्ष असोसिएट यांच्यासोबत करार करून विकसित करायला दिली गेली. या उत्कर्ष असोसिएट्समध्येच भागीदार होते रवींद्र धंगेकर, यांच्या पत्नी प्रतिमा धंगेकर, वर्षा शेडगे, रवी गौडा ज्यांनी आत्महत्या केली ते खलील, सोबतच आणखीन एक जण या प्रकल्पामध्ये भागीदार होता. या जागेवर पुढे बांधकाम सुरू झालं, मात्र 2024 मध्ये वक्फ बोर्डाकडून या बांधकामावर स्टे आणला गेला. खरं तर त्यावेळी म्हणजे 2024 मध्ये हे प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजलेलं. भाजपचे नगरसेवक गणेश बिडकर यांनी हे प्रकरण लावून धरलं होतं. ही जागा मोहम्मद खान यांनी वक्फ बोर्डाला दान दिलेली, मात्र ती वक्फला दान देताना त्यांनी या मालमत्तेचा वापर
कशासाठी करण्यात यावा हे वफनाम्यात स्पष्टपणे लिहिलं होतं असं बिडकर म्हणालेले. या मालमत्तेपासून मिळणारं उत्पन्न हे मशिदीसाठी, गरजवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती म्हणून, दफनविधी, गरिबांचे लग्न कार्य आदी समाज उपयोगी कार्यासाठी खर्च करावं असं डॉक्टर महम्मद खान यांनी वफनाम्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं. मात्र त्यांच्या पश्चात या जमिनीचा गैरवापर सुरू आहे. या प्रकरणी रसूल अन्सार चित्तारी, त्यांचे सहकारी एहतेशाम शेख, वसीमभाई शेख, महबूब शेख, वाहिद शेख, साबिर सय्यद, जमीर मोमीन, हमजा एहतेशाम शेख, फारुख शेख, शफी मामू यांनी वक्फ मंडळाकडे पाठपुरावा केल्यानंतर हा गैरप्रकार लक्षात आला आहे असं सांगत बिडकर यांनी हे प्रकरण त्यावेळी चांगलंच उचललेलं. पुढे वक्फ बोर्डानं या जागेवरील बांधकाम थांबवावं यासाठी उत्कर्ष असोसिएटला नोटीस पाठवली. त्यानंतर या इमारतीचं बांधकाम थांबलं ते थांबलंच. मात्र या इमारतीचं बांधकाम थांबल्यामुळं या बांधकामामध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना मोठा तोटा झाला, मोठं नुकसान झालं. या प्रकरणी रवींद्र धंगेकर यांनी तेव्हा देखील आपली बाजू क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला. आता खलील यांच्या आत्महत्या प्रकरणामध्ये जेव्हा धंगेकरांचं नाव येते तेव्हा धंगेकर यांनी पुन्हा एकदा आपली बाजू क्लिअर केली. त्यांनी या प्रकरणाशी आमचा संबंध नाही असंही म्हटलेलं आहे. धंगेकर आपल्या स्पष्टीकरणात नक्की काय म्हणालेत हे देखील आपण समजून घेऊयात. आम्ही 4 ते 5 जणांनी पुणे शहरातील एका जागी थोडे थोडे पैसे टाकून विकसनासाठी एक जागा विकत घेतलेली. त्यात बाळासाहेब शेंडगे, रघुगौडा, माझी पत्नी, माझे सहकारी असे 5 जणांचा समावेश होता. त्या प्रोजेक्टचा कायदेशीर प्लॅन आम्ही केला. त्यानंतर रेरा पास केला. त्यानंतर महानगर बँकेनं आम्हाला 5 कोटींपेक्षा जास्त रकमेचं कर्ज दिलं. आम्ही हा प्रोजेक्ट रन केला. अशात आम्हाला नोटीस आली की ही जागा वक्फ बोर्डाची आहे, पण ती जागा वक्फ बोर्डाशी कुठेही संलग्न नव्हती. त्या जागेवर वक्फ बोर्डाचं नाव असतं तर महानगर बँकेनं एवढं मोठं कर्ज दिलं नसतं. रेरानं आम्हाला परवानगी दिली नसती, त्यामुळं प्रोजेक्ट मंजूर झाला नसता. पुढं उच्च न्यायालयाकडून आम्हाला क्लीन चिट मिळाली, त्यामुळे वक्फ बोर्डाचा संबंध राहिलेला नाही. पण 4 वर्ष रखडलेला प्रोजेक्ट, बँकेचं लोन आणि थांबलेलं काम यामुळे आमचा हा प्रोजेक्ट ढासळला. पण पैशांचे व्यवहार पूर्ण झालेले आहेत. 2025 मध्ये माझ्या पत्नीनं आपली भागीदारी या असोसिएट्समधून माघारी घेतलेली आहे. खरं आता या प्रकरणी धंगेकरांनी मी सर्व पैसे दिलेले आहेत असं सांगून या सगळ्या गोष्टींवर आणि वादांवर पडदा टाकलाय. मात्र तरीही काही प्रश्न या निमित्तानं पुढे येतात. ते म्हणजे ही जागा नक्की कुणाची आहे? या जागेचा खरंच LICने लिलाव केला होता तर मग वक्फ बोर्डाचा या जागेशी संबंध कसा राहिला? हे सगळे प्रश्न आता पुन्हा एकदा चर्चेत यायला लागले. कदाचित हे प्रकरण न्यायालयात गेल्यावर या प्रश्नांची उत्तरं मिळतीलही. मात्र त्यामुळं खलील यांचा जीव परत येईल का हा मोठा प्रश्न आहे. सोबतच 2024ला जेव्हा धंगेकरांना ही नोटीस आली, म्हणजे धंगेकरांच्या पत्नी या फर्ममध्ये पार्टनर आहेत, त्या फर्मला नोटीस आली त्यावेळी धंगेकर हे काँग्रेसकडून लोकसभेला उमेदवार म्हणून उतरले होते. त्यामुळे यातून आणखीन एक शक्यता पुढे चर्चेत येते, ती म्हणजे धंगेकरांना जाणून बुजून त्रास देण्यासाठी या वक्फ बोर्डाच्या जागेचा मुद्दा उकरून काढला गेला होता का? आता यातलं खरं काय खोटं काय हे कोर्ट ठरवेल. पण यात खलील यांची काय चूक हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरितच आहे. तुर्तास इथेच थांबूयात. मात्र या सगळ्या प्रकरणावर तुमची मतं काय आहेत मला कमेंट्समध्ये आवर्जून सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.